इतिहासात असा कोण राजा होता ज्याने स्वतःच्या विजयावरच पश्चाताप केला? तो युद्ध करत संपूर्ण भारत जिंकत होता, पण एक युद्ध जिंकल्यानंतर तो आतून पूर्णपणे हरला. तो राजा होता सम्राट अशोक. कलिंग युद्ध, हजारो लोक मारले गेले, लाखो लोक जखमी झाले आणि त्या रक्तपाताकडे पाहून सम्राट अशोकांनी एक निर्णय घेतला. आता हिंसा नको, आता फक्त धम्म. एक योद्धा राजा बनला, मानवतेचा संदेश देणारा सम्राट. त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि जिंकणं म्हणजे काय याची व्याख्याच बदलून टाकली. आज आपलं राष्ट्रचिन्हातील अशोक स्तंभ आणि तिरंग्यातील अशोक चक्र आपल्याला रोज आठवण करून देतात की सत्ता मोठी नसते, विचार मोठे असतात. कलिंगच्या रणांगणावर एक राजा बदलला आणि ह्या बदलाने इतिहास बदलला. जिथे बुद्धांचा मार्ग अनुसरला जातो तिथे जीवनाचा खरा मार्ग सापडतो. सम्राट अशोक जयंती फक्त एका राजाची आठवण नाही, ही त्या बदलाची गोष्ट आहे जिथं तलवार हरली आणि मानवता जिंकली. आता एक प्रश्न तुमच्यासाठी, सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर काय काय परिवर्तन झालं माहितीये? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या सर्वांना सम्राट अशोक जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा.